नमस्कार मंडळी. चला तर अप्पे पात्रात रताळे ठेवून ही कुठली रेसिपी असं म्हणू नका, तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आज आहे महाशिवरात्री आणि तुम्ही जर हा महाशिवरात्रीला रताळ्याचा हा प्रकार बनवून बघितला ना, तर कुठलाही उपवास असू द्या तुम्हाला महाशिवरात्रीच आठवणार. तर इथे ना मीडियम साईजचे 3 रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. अर्धा तास पाण्यात ठेवले होते, कारण बऱ्याच वेळेला ना रताळ्यामध्ये, बऱ्याच वेळेला नाही तर रताळ्यामध्ये ना माती असते, कारण तो मातीमधलाच पदार्थ आहे. त्यामुळे ना ती माती खूप असते, त्यामुळे पाण्यात ठेवल्याशिवाय त्यामधली पूर्णपणे माती निघत नाही. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि रताळे एकदम प्युअर क्वालिटीचे रताळे आहेत. आतमधून तुम्ही पाहू शकता अजिबात रताळं कुठेही खराब नाही. जर खराब रताळे असेल तर ते घ्यायचं नाही. असंच रताळं आपल्याला या पदार्थासाठी घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने या रताळ्याचे आपण तुकडे करून घेऊया. आता इथे ना संपूर्ण तुकडे करून झालेले आहे. तर मोठ्या साईजचे अगदी अर्धा 1 इंचापर्यंत आपण हे तुकडे करून घेतलेले आहे. त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून घेतलं, त्यावरती स्टँड ठेवायचं आणि त्यावरती ही वाटी ठेवायची आहे. आता तुम्हाला रताळे शिजवत असताना किंवा उकडत असताना ते पाण्यामध्ये टाकायचे नाही, तर अशा पद्धतीने ते पाण्यावरती एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे. आता कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट शिजल्या जातं. आता रताळे शिजतायत तवर आपल्याला इकडे ना हे बदाम जे आहेत ना ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. त्याचमध्ये ना 2-4 काजू होते ते सुद्धा टाकून घेतले. तुम्ही ना इक्वल प्रमाण इथे काजूचं आणि बदामचं घेऊ शकता. त्यानंतर आता याची ना बारीक अशी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. आता ही पावडर आपल्याला खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे ना नक्की बनवून घ्या. त्यामुळे ना तुम्हाला कुठेही मिल्क पावडरचा म्हणजे गरज भासणार नाही. मिल्क पावडर आणण्याची गरज नाही. त्यामुळेच हा उपाय आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काजू बदाम हे असतातच. आता पहा, इकडे आपली पावडर तयार करून झाली, तोपर्यंत इकडे 4 शिट्ट्या झाल्या. त्यानंतर वाफ काढून घेतली, झाकण काढलं आणि मस्त असे आपले इथे रताळे शिजले गेलेले आहेत. तर रताळे तुम्ही पाहू शकता अगदी ना त्याची सालं ओपन झालेली आहेत. तर अशा पद्धतीने रताळे शिजवल्यामुळे ना सालं त्याचे वेगळे होतात. आता हे रताळे आपण काढून घेतले. ह्या रताळ्यांची आता पूर्णपणे आपण सालं काढून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही रताळ्याच्या सालेला अगदीच किंचित जात आहे, पण हरकत नाही. आपण जेव्हा सोलतो ना तेव्हा सुद्धा जातं. त्यामुळे अशा पद्धतीने उकडल्यामुळे आपल्याला हे किती सोपं झालेलं आहे. पाहू शकता रताळ्याची सालं काढणं, म्हणजे तुम्हाला रताळ्याची अगोदरच सालं काढायची गरज नाही. अशा पद्धतीने शिजवून जर घेतले ना तर अगदी सहज त्याची सालं निघतात. आता सालं काढून एखाद्या ताटामध्ये हे रताळे आपल्याला काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सालं काढायचे. एखाद्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रताळं काळं पडलेलं आहे, तर ते रताळू येणं आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व रताळ्याची सालं इथे मी काढून घेतलेली आहे. रताळं थोडंसं गरम आहे, पण ना इथे मी पळी घेतलेली आहे आणि पळीने हे मॅश करून घेणार आहे. पण तुम्ही पूर्णपणे थंड करून हाताने जरी हे मॅश करून घेतलं ना तरी सुद्धा चालेल, पण छान मॅश करायचं आहे. एकसारखं बाइंडिंग किंवा अगदी आपल्याला हे शिऱ्यासारखं मऊ करून घ्यायचं आहे. एकदम मऊ जितकं होईल ना तितकं आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना, अशाच प्रकारे आपल्याला हे रताळं मॅश करून घ्यायचे आहे. तर अशाच पद्धतीने सर्व रताळे मी व्यवस्थित असे मॅश करून घेतलेत आणि अगदी पुरण ज्या टाईपमध्ये आपण मॅश करून घेतो ना तशा प्रकारे झालेले आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे शक्य नसेल तर तुम्ही पुरणाच्या चाळणीमधून सुद्धा काढून घेऊ शकता. आणि हो, एक टिप्स सांगते, जर तुमच्या रताळ्यामध्ये खूप प्रमाणात दशी असेल तर ते ना तुम्हाला पुरणाच्या चाळणीमधूनच काढायचे आहे, म्हणजेच हा पदार्थ खायला खूपच छान आणि लचकदार लागतो. जी आपण काजू बदामची पावडर तयार करून घेतली होती सुरुवातीला 2 चमचे ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला कशामुळे लागणार आहे, खरं तर पावडरची गरज नाही, पण ना खूपच म्हणजे ओलसरपणा असतो, त्यामुळे हा पदार्थ आपण बनवू शकणार नाही. त्याचे जे आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तो तयार होणार नाही. त्यासाठी आपण हे अशा पद्धतीने पावडर घालतोय. सुरुवातीला 2 चमचे, नंतर 2 चमचे आपण घालून घेतले आणि आता एवढ्यात पुरेसं होईल असं वाटतंय, कारण ना याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. तर या पद्धतीने हे ना व्यवस्थित असा याचा गोळा तयार करून घेऊया. ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये पाहत आहात ना अशा प्रकारे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. फार याला मळण्याची किंवा चोळण्याची अजिबात गरज नाही. तसं तर रताळे आपले छान असे मऊ आहेत, त्यामुळे ना याला फारसं असं मळावं लागत नाही. तर याचा ना उंडा आता तयार करून घेते. तर अगदी सहज तुम्हाला दाखवते थोडंसं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण त्याला रोल करतोय ना तर छान रोल होतोय, म्हणजेच आपण जेव्हा याचा पदार्थ बनवायला घेऊ ना त्याचे गोळेसुद्धा छान तयार होणार आहेत. त्यामुळे आता यामध्ये जास्तीचं आपल्याला कूट घालायची गरज नाही. आता आहे हे छान असं मळून घेऊया. तर इथे ना मी मऊ करून घेणार आहे थोडंसं.
तर इथे पाहू शकता छान असं मऊ करून घेतलं, थोडंसं 2 मिनिटे मळून घेतलं, जेणेकरून त्याला छान असं मऊपणा आलेला आहे. त्यानंतर ना यावरती 1 चमचा तूप घालून घ्यायचं. आता हे तूप हाताला लावण्यासाठी मी त्यावरती टाकलं, जेणेकरून ताटाला लागल्यानंतर ते वायात जाईल. त्यामुळे ना त्याच्यावरतीच टाकून घेतलं, जेणेकरून ते वाया जाणार नाही. आता इथे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अगदी लिंबू असतं ना त्या आकाराचे हे आपल्याला रताळ्याचे गोळे तयार करून घ्यायचे. आता मी जास्त प्रमाणात यामध्ये बदामाचा म्हणजे जो कूट होता तो का घातला नाही ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आपण हा रताळ्याचा पदार्थ बनवतोय, त्यामुळे ना पूर्णपणे यामध्ये ह्या रताळ्याची टेस्ट लागली पाहिजे. त्यामुळे प्रमाण ना अगदी कमी प्रमाणात आपल्याला तो कूट वापरायचा आहे. त्यानंतर इथे पाहू शकता छान असे हे गोळे तयार करून घेतलेले आहे. एकसारखे लिंबाच्या आकाराचे हे गोळे तयार करून घेतले. कुठेही या गोळ्यांना चिरा गेलेले नाही किंवा असे लिचपीत झालेले नाहीत. त्यामुळे ना मस्त असे गोळे तयार झाले. इथे अप्पे पात्र गरम व्हायला ठेवलं. आता इथे ना गॅस मीडियम करायचा आहे किंवा लो करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळीकडे तूप घालून घेऊया आणि त्यानंतर ब्रशने मी असं ग्रीस करून घेते, जेणेकरून आपला पदार्थ चिवट आहे, थोडासा चिकट आहे. त्यामुळे ना ग्रीस नाही केलं तर तो साईडला चिटकू शकतो. त्यामुळे अप्पे पात्र पूर्णपणे तुपाने ग्रीस करून घेतलं आणि त्यावरती तयार करून घेतलेले हे बॉल आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. तर आता अशा पद्धतीने आपण ना कमी तुपामध्ये आज बनवतोय मस्त रताळ्याचे गुलाबजामुन. आता रताळ्याचे गुलाबजामुन तुम्ही अगदी शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळू देखील शकता, पण बऱ्याच वेळेला तुम्हाला खूप तेलकट खायचं नसतं ना, तर पहा साजूक तुपातले मस्त हे इन्स्टंट होणारे गुलाबजामुन मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे ना सुरुवातीला थोडंसं हाय हीटवरती, नंतर थोडा लो करायचा. तर तूप ना ह्या गुलाबजामुननी छान असं शोषून घेतलेलं आहे. पण आता आपल्याला तूप अजिबात घालायचं नाही, आलटून पलटून छान असे भाजून घ्यायचे आहे फक्त. तर अशा पद्धतीने हे आपण आलटून पलटून छानसे भाजून घेऊया. सेमच पद्धतीने सर्व भाजून घ्यायचेत, पण साईडच्या जे आपले गुलाबजामुन आहेत ना, तर त्याला अशी हवी तितकी आच लागत नाही. त्यामुळे ना ते आणखीन भाजले गेले नाहीत. त्यामुळे ना ते सुद्धा सेमच पद्धतीने आपण असे पलटवून घेणार आहोत. तर पाहू शकता आता 2 मिनिटं ठेवल्यानंतर साईडच्या याला सुद्धा छानशी आच लागलेली आहे आणि त्यामुळे त्याला सुद्धा असं गोल्डन कलर आलेला आहे. आता हे रताळ्याचे गुलाबजामुन आहेत, त्यामुळे ना याला तुम्हाला फारसं असं जास्त डार्क करायची गरज नाही. तर इकडे ना आपल्याला एक पाक बनवायचा आहे. त्यासाठी ना इथे या वाटीने 2 वाट्या साखर घालून घेतली, त्यासाठी 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर याचा आपल्याला जसा गुलाबजामला आपण पाक बनवतो ना खव्याच्या, तसाच आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे. त्यामध्येच हिरव्या 2 वेलच्या तोंड ओपन करून घालून घेतल्या, जेणेकरून या पाकाला छानसा एक स्वाद येतो. त्यानंतर आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. चिपचिपा पाक करून घ्यायचा आहे, म्हणजे चिकट पाक झाला की लगेचच गॅस बंद करायचा. तर इथे ना 5 मिनिटं शिजल्यानंतर छानसा चिपचिपा पाक आपला तयार झालेला आहे. आता लगेचच गॅस बंद केला आणि इकडे मस्त आपला हा गुलाबजामचा पदार्थ तयार झालाय. आता जेव्हा खायचा आहे ना तेव्हा पटकन यावरती पाक टाकून घ्यायचा आणि मस्त खायला घ्यायचे. एकदम रसरशीत, चटपटीत आणि तुम्हाला ना खरंच पाहता क्षणी खावेसे वाटतील. आता तुम्हाला मी जेव्हा हा गुलाबजाम तोडून दाखवेन ना, तेव्हा तुम्हाला खायला मन केल्याशिवाय राहणार नाही. इतका चटपटीत आणि इतका मस्त हा पदार्थ, शाही पदार्थ तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त शायनी अशी आपले हे उपवासाचे गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर तुम्हीही देखील आज नक्की बनवा, संध्याकाळी बनवा, दुपारी बनवा, कधीतरी एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून महाशिवरात्रीला सगळीच लोक अशा पद्धतीचे मस्त रसरशीत गुलाबजाम बनवून खाऊ शकतील. त्यामुळे तुमच्या परिवारात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर चला पाहू शकता किती मस्त झालेला आता तुम्ही खायला येऊ शकत नाही, बनवा, खा आणि कसा झालता कमेंट करून सांगा. धन्यवाद.